आम्ही सारे खवय्ये. रेसिपी काय आहे? थालीपीठ पिझ्झा. थालीपीठ पिझ्झा. वेगळ्या दिशेने आपले प्रवास चाललेले आहेत, पण बघूया ह्याचं काय साहित्य मला सांगतोस? लाल मिरच्यांचे तुकडे, मोझरेला चीज, एक अर्धा चमचा जिरं, एक वाटी तिन्ही म्हणजे पिवळ्या, लाल आणि हिरव्या भोपळे मिरच्यांचे तुकडे, थालीपीठाची भाजणी 1 वाटी, स्वीट कॉर्न, पनीरचे तुकडे 1 वाटी, टमाटो चिरलेला 1 वाटी, कांदा 1 वाटी चिरलेला, लाल तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, मशरूम आपण 1 वाटी आधीच उकडवून घेतले, थोडेसे शिजवून घेतले, आणि केचप सॉस. ओके, साहित्य बघितलेलं आहे. ह्याच्यात तू काय संस्कार नुसतंच नाही, हे नसतंच, बाकी काय केलं नाही. साहित्य तर बघून झालेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिली कृती? आधी थालीपीठाची भाजणी मळून घेऊया. ओके, घालू ह्याच्यात मी? हो, थोडंसं मीठ नावाला. आणि तेलाचं मोहन घालणार आहोत आपण, गरम तेल घालणार आहोत. ह्याच्यातलंच घ्यायचं थोडं. आम्ही मगाशीच तेल तापत ठेवलं होतं बरं का. किती? 1 चमचा. हो. आणि ह्याचा आपल्याला आता गोळा करून घ्यायचा आहे. हो, आता मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून. ओके, आमचा थालीपीठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण काय करतोय? आधी भाजी करून घेऊया. बरं, काय करायचं त्यासाठी? तेल आपण तापत ठेवलंय, आता त्यात थोडंसं जिरं, ओके, मिरच्या, थोडं तडतडलं की कांदा घाल. इथे आपण लाल मिरच्या वापरल्या, त्याच्याऐवजी हिरव्या मिरच्याही वापरू शकतो घरी असतील त्या. डिपेंड्स. टमाटो घालूया. कॅप्सिकम घालूया. कॅप्सिकम मध्ये व्हिटॅमिन सी खूप असतं. व्हिटॅमिन सी बेसिकली आयर्न ॲब्झॉर्ब होण्यासाठी लागतं. म्हणजे ज्यांना आयर्न डेफिशियन्सी असते त्या नुसत्या आयर्नच्या गोळ्या खाऊन आयर्न नाही वाढवू शकत. तर त्याच्यासाठी व्हिटॅमिन सी जर मुबलक प्रमाणात नसेल तर आयर्न ॲब्झॉर्ब होत नाही. आणि वेट लॉससाठी पण व्हिटॅमिन सी चांगलं असतं. त्याने इम्युनिटी वाढते, फ्रेश राहायला होतं दिवसभर. आता मशरूम घालूया. मशरूम आपण शिजवूनच घेतलेले ना? हो. शिजवताना आपण त्यात काही घातलं होतं? नाही, नुसतं शिजवून घेतलं. ओके. मशरूम मध्ये पण प्रोटीन्स खूप असतात, त्यामुळे जे व्हेजिटेरियन लोक आहेत, जे नॉनव्हेज नाही खात, त्यांना मशरूम हा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. पण मशरूमला स्वतःची काही टेस्ट नसल्यामुळे जरा गोंधळ आहे. उलट चांगलं आहे ना, ज्यांना जे हवं त्या रेसिपीमध्ये मशरूम घालू शकतात. मशरूमचा असा काही इंटरफेरन्स होत नाही कोणत्याही रेसिपीत. कोण पनीरचे पीस. हे सॉस, तिखट आणि मीठ सगळं शेवटी का? हो, सॉस आपण नंतर पिझ्झावरच घालू रेडी झाल्यावर. बस. आता मीठ आणि लाल तिखट. आता 1-2 वाफा येऊ देत आणि आपली भाजी तयार आहे. ओके ओके, आता ते थालीपीठ आपण तिथे करतो ना. आता आपण गोळा करून घेतलाय. आता हा गोळा आपण मळून घेतलाय. ओके. याचं थालीपीठ थोडंसं हातावर थापून मग तव्यावरच थापून घेऊ. तेल आपण ऑलरेडी टाकलंय तव्यावर. ओके, असं जाडसरच पाहिजे जरा? हो, थोडंसं थिक, जसं पिझ्झा बेस थिक असतं. ओके ओके. आपण एक झाकण ठेवू. 2 मिनिटात हे होईल, खालच्या बाजूने शिजेल, तोपर्यंत आपली भाजी रेडी झाली. भाजी आपली ऑलमोस्ट झाली आहे. ओके. थालीपीठ एकदा उलटवून घेऊया. यावरच ती भाजी थोडीशी स्प्रेड करू. ओके. आणि हे चीज सुद्धा लावायचं ना? हो, आणि त्याच्यावरच ते किसून घालायचं. तर किसून घेऊ चीज. हे कुठलं चीज आहे म्हणायचं? मोझरेला चीज. हे पिझ्झासाठी वापरलं जातं. अच्छा. आता परत ह्याला काही अजून काही कौतुक समारंभ आहे का? नाही, आता फक्त सॉस याच्यावर स्प्रेड करून खायला. ओके ओके. आता ह्याच्यावर मी जरा सॉस पसरतो. अरे तुम्ही जे हातपाय पसरून असे जे बसरले ना, त्याचे जवळ का आणि यायला घ्या. साहित्य आणि कृती.
थालीपीठ पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल मिरच्या, मोझरेला चीज, जिरं, 1 वाटी रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, 1 वाटी थालीपीठ भाजणी, 1 वाटी मक्याचे दाणे, कांदा, टोमॅटो, 1 वाटी पनीर, तिखट, मीठ, मशरूम्सचे तुकडे आणि टोमॅटो केचप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी थालीपीठ भाजणे घेऊन त्यामध्ये मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून जिरा आणि लाल मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, भोपळी मिरच्यांचे तुकडे, वाफवलेले मशरूम्सचे तुकडे, मक्याचे दाणे, पनीरचे तुकडे, मीठ आणि तिखट घालून परतून भाजी वाफवून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून थालीपीठ लावावं आणि खरपूस भाजून घ्यावं. थालीपीठावर तयार भाजी, किसलेलं मोझरेला चीज आणि टोमॅटो केचप घालून थालीपीठ पिझ्झा सर्व्ह करावा.